नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्ही जर 30च्या वरती असाल, 30 वर्षाच्या प्लस असाल, तर हा व्हिडिओ नक्की बघा. आपण रात्रीचं रुटीन शेअर करणार आहे. तर आपल्या चेहऱ्यासाठी आणि आपल्यासाठी काय योग्य आहे महिलांसाठी ते मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणून व्हिडिओ नक्की बघा. तर मी हे शॉर्टकट माझा संध्याकाळचा थोडासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी संध्याकाळचा तुमच्यासोबत शॉर्टकट हा ब्लॉग तयार केलेला आहे. तर मी इथं भेंडी निवडून घेतली होती. जेव्हा मी भेंडी कट करत होती, तर तेव्हा मी टी व्ही बघत होती. टी व्ही बघत असतानाच माझ्या लक्षात आलं, मी भेंडीकडे बघायला लागले, तर मला तिथं अशी आळी दिसली. तर जेव्हा तुम्ही भेंडी किंवा भाजीपाला कट करत असाल, तर नक्कीच तुम्ही असं बघून त्याला कट करा. तर रात्री मी व्यवस्थित माझं पूर्णपणे किचन स्वच्छ करून घेते आणि किचन स्वच्छ करायलाच हवे. रात्री भांडी कोणतीही ठेवायची नाही, धुवायचे, सगळं साफ करून घ्यायचं. आणि सकाळसाठी प्रोटीनसाठी मी इथं मूग टाकून दिलेलं आहे भिजत आणि बदाम देखील टाकून दिलेले आहेत. मुलं संध्याकाळी स्कूलमधून येतात म्हणून त्यांचा टिफिन राहून गेलेला तो देखील मी पूर्णपणे स्वच्छ करून घेतलेला आहे. तर आता आपण झोपण्याच्या वेळेपर्यंत माझं पूर्णपणे स्वच्छ किचन झालेलं आहे. मी असंच स्वच्छ करून घेते. गॅस आपल्याला पूर्ण क्लिअर करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण बेडवर जातो. तर बेडवरती आपली जी ब्लँकेट असते ती आपण अशी घेत असतो. तर त्याची एक ठेवण्याची पद्धत असते, ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातनं बघत आहात, कुठपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला आहे, तर मला कमेंट करून नक्की सांगा. कधी पण तुम्हाला जर ब्लँकेट ठेवायची असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने ब्लँकेट ठेवायची. त्याला अशा पद्धतीने फोल्डिंग करायची, जेणेकरून आपल्याला पटकन आपल्या अंगावरती घेता येईल. मग आपल्या घरी पाहुणे वगैरे येतात ना, तेव्हा आपण त्यांना असे ब्लँकेट वगैरे देऊन देतो. तर अशा जर तुम्ही सेटिंग लावून ठेवली, तर त्यांना देखील छान वाटेल, बघायला देखील छान वाटते. अंगावर घेण्याच्या आधी जर आपण असं व्यवस्थित सेटिंग लावून ठेवली, तर घ्यायला देखील चांगले वाटते. आता मी तुमच्यासोबत तिसरी टिप शेअर करणार आहे. ती म्हणजे अशी आहे, की जेव्हा बऱ्याचशा बायका काय करतात, की केस मोकळे करून झोपतात. छोटे केस जरी असले तरी मोकळे केस करून न झोपतात त्यांना व्यवस्थित वेणी करून घ्यायची किंवा रबर आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. त्याच्याने काय होईल, जेणेकरून आपले केस कमी गळतील. जर शनिवार असेल तर त्या दिवशी तुम्ही तुमच्या केसांवरती मसाज करू शकतात आणि रविवारी वॉश करू शकतात. रोज रात्री केस आपले इकडे तिकडे विस्कळू नये म्हणून अशी वेणी घालून घ्यायची आहे. वेणी घातल्यामुळे काय होतं, केस आपले जास्त गळणार नाहीत आणि ते वाढायला देखील सुरुवात होते. आपले केस पॅक असले तर इकडे तिकडे होत नाहीत आणि घरामध्ये केस देखील पडत नाहीत. तर केसाची वेणी घातल्यानंतर त्यांना आपल्याला असं रबर लावायचं असेल तर तुम्ही असं लावू शकता किंवा त्याची फोल्डिंग देखील करू शकतात, जेणेकरून ते इकडे तिकडे होणार नाही आणि आपल्याला ते देखील कम्फर्टेबल वाटेल. तर तुमचे छोटे केस असतील तरीही तुम्हाला कोणी करून घ्यायची आहे. वेणी वगैरे घातल्यानंतर आपल्याला चौथी टिप्स आहे, ते म्हणजे झोपण्याआधी फेसवॉश करून घ्यायचा. अशा पद्धतीने आपण फेसवॉश करून घ्यायचा आहे. जो तुमच्या चेहऱ्यावरती सुटेबल होईल तो फेसवॉश तुम्हाला घ्यायचा आहे. किंवा तुम्ही चंदन पावडर किंवा बेसनाचं पावडर देखील यूज करू शकता, ते जास्त बेस्ट असते. इथे मी ममाअर्थचा फेसवॉश आता सध्या यूज करायला घेतलेला आहे. तर ममाअर्थचा प्रोडक्ट मला तरी चांगला वाटला आणि त्याचा फेसवॉश मला चांगला वाटला, म्हणून मी तो आता यूज करत आहे. ममाअर्थचा जो सी विटॅमिनचा फेसवॉश आहे, त्याच्याने स्किन ऑइली पण होत नाही, म्हणजे जी सेन्सिटिव्ह स्किन असेल त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल आहे. फेसवॉश करताना जास्त चेहऱ्यावरती रगडायचं नाही आणि अशा पद्धतीने आपण पाण्याने त्याला व्यवस्थित क्लीन करायचं आहे. जर तुम्ही रात्रीचे ह्या काही गोष्टी जर लक्षात ठेवल्या, तर तुमची स्किन खूप छान होईल आणि तुम्हाला आणि दुसरे कोणतं प्रोडक्ट वापरण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला पिंपल्स येणार नाही. फेसवॉश केल्यानंतर आपल्याला क्रीम मॉइश्चरायझर लावायचं आहे. इथं मी ममाअर्थचं मॉइश्चरायझर सी विटॅमिनचं कोल्ड क्रीम आहे ते यूज करत आहे. तर ते डेली रात्री आपण लावू शकतो. हातापायांना आपण लावू शकतो, चेहऱ्यावरती लावू शकतो. मला हे विटॅमिन सीचं जे कोल्ड क्रीम आहे ममाअर्थ कंपनीचं, त्याच्यात मला कोणतेही साईड इफेक्ट दिसलेले नाहीत. आपल्याला जेव्हा फेसवॉश करतो तेव्हा पूर्णपणे चेहरा ओला ओला असतो, तेव्हाच आपल्याला थोडंसं मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे. जर पूर्ण आपण रुमालाने कोरडा करायचा नाही, त्यामुळे जास्त चेहरा ड्राय होण्याची शक्यता असते. सगळ्यात म्हणजे तुम्हाला सनस्क्रीन वापरणं खूप गरजेचं आहे. आता उन्हाळा स्टार्ट होत आहे, तर सनस्क्रीन नक्कीच यूज करा. आपल्याला अशा पद्धतीने मसाज करायचा आहे. अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला मसाज करायचा आहे. आपल्याला बोटांचा वापर इथं करायचा नाही आहे. अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला मसाज करून घ्यायचा आहे. त्याने त्याने काय होईल, जास्त आपला चांगला मसाज होतो आणि आज आपला जर हात खराब राहील तर तो आपल्या चेहऱ्यावरती जात नाही आणि मग आपल्याला पिंपल्स होत नाहीत. मी मसाजचा सेपरेट एक व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे. जर तुम्हाला असा व्हिडिओ हवा असेल स्पेशली मसाजचा, तर मला कमेंट करून नक्की सांगा.
आता मी तुमच्यासोबत 5वी टिप शेअर करणार आहे. ती म्हणजे अशी आहे, की सकाळी आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला घरामध्ये रुमाल वगैरे टॉवेल आपल्याला व्यवस्थित मिळत नाही, कुठेतरी ठेवले जातात. तर तुम्ही रात्रीच त्याची तयारी करून घ्यायची. जर सकाळी तुम्ही लवकर उठत असाल, तर सगळ्या वस्तू आपण जागेवरती रात्रीच ठेवून द्यायचं. म्हणजे सकाळी आपल्याला पटापट घाई असते, तर पटापट वस्तू सापडतात. मी कपाटात आता रुमाल वगैरे ते ठेवून दिलेले आहे. म्हणजे सकाळी माझी मुलगी स्कूलमध्ये जाते, तेव्हा तिला रुमाल, टॉवेल वगैरे लागतं, तर ते पटकन मिळण्यासाठी. झोप शांत आणि मस्त येण्यासाठी तुम्ही हा मास्कचा नक्कीच वापर करू शकता. बऱ्याच महिला हे चुकीच्या पद्धतीने झोपतात किंवा पालथे वगैरे उलटे वगैरे झोपतात. तर तसं न करता या साईडला जर आपण कुशीवरती झोपले तर आपल्याला कोणताही प्रॉब्लेम होत नाही. आणि आपली झोप देखील आरामात होते. म्हणून तुम्ही जर झोपण्याची पद्धत तुमची चुकीची असेल तर तुम्ही ती नक्की सुधारायला हवी, म्हणजे जेणेकरून आपल्या हेल्थसाठी त्याचा फायदा होईल. तुम्हाला व्हिडिओ थोडा पण हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.